महायुतीच्या नेत्यांनी माझा विश्वास केला। एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे मंत्री माझ्यासोबत होते, मात्र इतर जे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांनी आपला विश्वासघात केलेला आहे। गिरीश महाजन यांच्याकडे बोट दाखवलेला आहे। थेट जाऊयात पुन्हा एकदा नाशिकला। आपले प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, आपण बघतोय आता गोकुळ गीतेंचा विजय झाला। आता अधिकृत घोषणा झाली नसली तरी दराडेंच्या या प्रतिक्रियेनंतर हे मानायला हरकत नाही। येस, आपण बघू शकतो दराडे यांचा झाल्यामुळे दराडे आता बाहेर पडलेत आणि दुसऱ्या बाजूला जे किशोर दराडे आहेत त्यांचे बंधू ते सुद्धा या ठिकाणी आले। प्रतिक्रिया घेऊया। बाबा नाही बाबा आपण बघतोय नरेंद्र दराडे यांनी आरोप केलेला अंधारा ठेवून माझा पराभव केलेला आहे आणि महायुतीच्या नेत्यांनी महाजन यांनी मला अंधारा ठेवून अपक्ष उमेदवाराला ताकद दिल्याचा आरोप सुद्धा नरेंद्र दराडे यांच्याकडून करण्यात आला आणि त्यामुळे नाशिकमध्ये उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे। सगळ्यांनीच गिरीश महाजनचं नाव घ्यायचं माझा काही संबंध, सगळ्यांनी गद्दारी केलेली आहे। तुमच्या मंत्र्यांनी सगळ्या लोकांनी विश्वासघात, जे मतदार आहेत त्यांनी विश्वासघात केला। एक मिनिट लक्ष्मण बाहेर घे ना, 2 मिनिटं बाहेर या ना, बाहेर या तुमच्याकडे होतो सगळ्यांवर आम्हाला ऍक्सेप्ट आहे, सगळ्यांवर ऍक्सेप्ट आहे। तुमच्या भावाने थेट आरोप केला। आपण बघतोय आमदार किशोर दराडे यांनी सुद्धा महायुतीच्या नेत्यांवर, भाजप आणि राष्ट्रवादी च्या नेत्यांवर आरोप केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महायुतीच्या सगळ्याच नेत्यांवर आरोप करताना दिसतात किशोर दराडे। नरेंद्र दराडे यांनी सुद्धा गिरीश महाजन यांच्यावर थेट निशाणा साधलेला आहे आणि एकंदरीत गोकुळ गीते यांचा विजय झालेला। अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, मात्र गोकुळ गीतेंचे सगळे कार्यकर्ते, समर्थक आहेत ते जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून आजपर्यंत या ठिकाणी कशा पद्धतीनं ड्रामा झालेला होता। प्रत्येक दिवशी या सगळ्या प्रचार असेल किंवा अर्ज भरण्या असेल, छाननी असेल, अर्ज मागे घेण्यापर्यंत असेल, हा सगळा ड्रामा नाशिकमध्ये पाहायला मिळाला होता आणि त्याची परिणिती काय होते तर गोकुळ गीते यांचा विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, त्यांचे कार्यकर्ते म्हणतात आणि जे नरेंद्र दराडे आहेत यांनी सुद्धा या त्यांच्या प्रतिक्रिया जर बघितल्या तर त्यातून असंच दिसतंय की त्यांचा पराभव झालेला आहे। नाशिकमध्ये उलटफेर झाल्याची शक्यता आहे आणि उलटफेर होणार अशा प्रकारची चर्चा मागल्या काही दिवसांपासून सुरू होती। गोकुळ गीते हे उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार नव्हते। अनेक दिवस महायुतीचे नेते त्यांच्या गाठीभेटी घेत होते। उदय सामंत असतील, दादा भुसे असतील, त्याचबरोबर गिरीश महाजन असतील, हे वारंवार त्यांच्या गाठीभेटी घेत होते। गणेश दराडे हे मध्यस्थी करत होते, त्यांचे भाऊ गोकुळ गीतेंचे, मात्र गोकुळ गीते ऐकायला तयार नव्हते। या सगळ्या मतमोजणीनंतर नरेंद्र दराडे यांची प्रतिक्रिया बोलकी आहे। नरेंद्र दराडेंनी काय म्हटलंय बघूया। आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास केला।